कोण बेल वाजू दे, सकाळी झोपून पण देत नाही मी. येईल वासाडे. आय हाय बहुतेक दूधवाला आला असेल. तो कुठं ठेवलाय? दे अर्धा लिटर दे. काय बायको नाही घरात, अर्धा लिटर दूध दे. हा? अरे दूध दे. दूध. तुझी म्हैस काय बियर देते वासाड्या? दूधवाला आहेस ना? एक तर पहाटे माझं झोपमोड करायला आलेला आहेस. ओ जरा डोळे उघडा, नीट बघा, संध्याकाळचे 6 वाजलेत. काय सांगतोस का? अरे होय, संध्याकाळी 6 वाजले. आम्हा आणि वासाड्या संध्याकाळी काय दूध द्यायला आले आहेस इथं? आग लागली तुझ्या तोंडाला ती संध्या- कोण दूधवाला? अरे तू वासाड्या. हे दूधवाल्याचे कपडे आहेत? हे दूधवाल्याचे कपडे म्हणजे? आहेत? वाहिनी, मी दूधवाला आहे असं बोलतोय का मी? अरे मग वासाड्या आहेस कोण? अहो काय आहे, मी म्युन्सिपाल्टी कडून आलेलो आहे. तुमचं कोविड चेकअप करायचंय. ओ माझ्याकडे कोविडच नाही, चोकअप व्हायला. मोरी चोकअप झाली ती बघून घे जा वासाड्या. हे बघा, हा? मी चेकअप म्हणालो, चोकअप नाही म्हणालो. म्हणजे कसं आहे, करोनाचे रुग्ण वाढलेत तुमच्या विभागात. हो. आणि तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. हो, हो. म्हणून मी इथे तुमची आरोग्य तपासणी करायला आलेलो आहे. हे बघा, जरा सिरियस व्हा हो. नाही सॉरी म्हणजे मी हा. तुम्हाला ओळखलाच नाही हो. बरोबर. तुम्ही रेनकोट घालून आलो आहे ना? बाहेर पाऊस आहे काही जास्त? हा रेनकोट दिसतोय तुम्हाला? मग काय? हा रेनकोट आहे? मग काय? हा पेटीकोट आहे. काय माणूस? तुमच्यामुळे मी पण चुकलो. हा. हा पीपी किट आहे. होय काय? हा, आणि हे बघा, तुमच्या पाया पडतो काय ना, आम्हाला खूप प्रेशर असतो. हो. हा मग, आणि मी इथे एक अत्यंत महत्वाच्या कामासाठी आलेलो होय आहे. काय? मी तुम्हाला काही प्रश्न विचारीन, त्याची तुम्ही मला अगदी व्यवस्थित उत्तरं द्या. नाही ते बक्षीस बरोबर असेल तरच शक्य आहे. हा माग शब्दकोड्यात मला मिक्सर लागलेला आहे. आता दुसरं काय असेल तर सांगा, नाही तर मला काय नको आहे. वरवंटा चालेल? मग मला पाटा घ्यावा लागेल. कशाला हवा पाटा? हा आहे ना समोर, हो, हो. त्याच्यावरती कुटा. काय माणूस आहेस का काय? अहो मग तुम्ही काय बोलताय? काय प्रश्न मंजुषा खेळायला मी इथे आलोय का? हे बघा, बी सिरियस. बी सिरियस आहे? मग हे कसं आहे? ठीक आहे काय? मी ना अशा ठिकाणी सलाईन लावीन ना, तुमचा जी पण सिरियस होईल. काय वाटेल त्या बडबडत आवाय? मग तुम्ही काय वाटेल ते बडबडतावाय? काय नाही तर काय? अहो, हे बघा, काय? तुम्ही ना जरा गांभीर्याने घ्या हो. अच्छा, गांभीर्य. मी तुम्हाला आता काही प्रश्न विचारीन, त्याची तुम्ही नीट उत्तरं द्या. हा. कळले तुम्हाला? चालेल. हा, मला सांगा, तुमचं नाव काय? प्रभाकर मोरे. प्रभाकर मोरे. रेशन कार्डवर दाबाधर मोरे. डबाधर मोरे? दाबाधर मोरे असं. डबाधर मोरे? नाही ते चुकून झालेलं आहे. अहो, असं कसं चुकून होईल? हो. डबा, मला सांगा, कागदोपत्री काय नाव आहे? नाही पण ते हाय दाबाच, पण माझं खरं नाव प्रभाकर मोरे. प्रभाकर मोरे आहे ना? हा. प्रभाकर मोरे मला लिहावं लागेल. हो हो प्रभाकर मोरे. हो. वय? झालं हो आता. काही नाही हो, म्हणजे हे आता गुडगुड आहेत ना, गुडग कुरकुर करतात हो, कुरकुर. गुडगा आहेत ना, लय कुरकुर करतात हो. त्याच्यामुळे बायको पण लय कुरकुर करते. म्हणते काय आता शिल्लकच राहिलेलं नाही. कामच न गेलं वाटतो मी तुम्हाला सांगतो. वय झालेलं लय बेकार ना, तुम्हाला सांगतो, लय बेकार. अहो, तुमचं वय किती? आकड्यांमध्ये एवढा साधा सोपा सरळ प्रश्न आहे की नाही मोरे? हो, हो. हा, मग ते सांगा ना, वय किती? म्हणजे खरं सांगू की कागदोपत्री सांगू? अहो, कागदोपत्रीच सांगावं लागेल, तीच पद्धत आहे आमच्या. बर हा. सांगा. 52 52. कागदोपत्री 19. एवढा फरक? त्याची फार मोठी गंमत आहे. काय झालं तुम्हाला सांगतो, फॉर्म भरताना जन्म तारखेच्या जागी आहे ना, मी त्या दिवशीची तारीख टाकली. त्याच्यामुळं माझा जन्म साल आहे 2001. बघताव काय असं? हा? दिसतो का नाही मी अगदी तरणा बाण 19 वर्षाचा? काय तुम्हाला सांगतो, हा बघा, वय लपत हो, पण वासाठी मॅच्युरिटी लपत नाही. काय समजलं? वा. अहो, ती नाहीच लपणार, नाहीच लपणार. तुम्ही कुठल्याही अँगलने 19 वर्षाची नाही दिसत आहे. नाही दिसतो मी. तुम्ही लाख म्हणालो दिसतो मी. तुम्ही 52 वर्षाचेच वाटतात, त्यामुळे मला इथे 52च लिहावं लागेल. वय 52. राहता कुठे? तसं बघायला गेलं तर मी तामणकर बाईंच्या मनात राहतो.
सई हे काय आहे? वसाड्या तसं नव भांडी घासताना जेवण बनवताना कपडे धुताना माझं गाणं गुणगुणत असतात ना म्हणून म्हणालो अहो, तुमची लफडी काय सांगताय मला? प्लॅटिनिक आहे का काय 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 हे काय हा इथं प्लॅटिनिक आहे काय लॅटिनिक हा का माणूस आहे? हा काय कॅरेक्टर आहे? असो ते जाऊ दे. हा. मला सांगा तुमच्या घरात तुम्ही सोडून किती माणसं राहतात? म्हणजे वसाडे मी माणूस नाही आहे काय तुला काय म्हणायचं काय आहे काय म्हणायचं आहे तुला मला म्हणायचं खूप काही आहे पण माझं स्टेटस आणि माझं कॅरेक्टर मला काही म्हणू देत नाहीये. वा 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 मोठा थिएटर्स वाला हा मग मला आता फायनली सांगा की घरामध्ये कोण कोण आहे? तुम्ही आणि मी मिळून दोघं जण अहो आत्ताच नाही विचारत आहे मी. मग? एरवी तुमच्या घरामध्ये कोण कोण राहिलं असतं? अच्छा किती माणसं हा. एकूण 7 एकूण 60? अहो कर्फ्यू लावला पाहिजे तुमच्या घरात. जरा ऐकून घे एकूण 7 माणसं राहतात हा, 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 ठीक आहे. एकूण 7 हा, एकूण थांब जरा सात. घाई किती करतोस पुढचं ऐकून घे Okay. माझी बायको हा. 2 पोरा हा. आणि माझी सक्की बहीण महिन्यातनं 15 दिवस माझ्याकडे राहायला असते का नाही तिची फार मोठी गंमत आहे स्टोरी आहे त्याची माझ्या बहिणीचं आणि माझ्या भावजींचं रोज भांडण होतं त्याच्यामध्ये काय होतं माझी बहीण आहे ना माझ्या घरात येऊन 15 दिवस राहते मग भावजींचा फोन येतो मग भावजी येतात आणि ती निघून जाते हा तिची कंप्लेंट द्यायला आता सक्क भावजी आहेत म्हटल्यावर मी त्यांना 15 दिवस ठेवून घेतो मग त जातात परत बहीण येते इथं 15 दिवस राहते मग ती जाते परत भावजी येऊन 15 दिवस राहतात पण तुम्हाला एक गोष्ट सांगू काय हो त्यांना मूलबाल नाही म्हणून सारखी भांडत असतात काय समजलं मोरे हो. दर 15 दिवसांनी तुम्ही त्या दोघांना तुमच्या घरात ठेवून घेता हो. कसं मूल होणार? अरे जरा प्रायव्हसी द्या ना त्या दोघांना. अहो मूल होण्यासाठी 15 दिवसाची काय गरज आहे म्हणजे कसं आहे की एकूण परमनंट अशी किती लोक राहतात? परमनंट परमनंट म्हणजे ह्या गेल्या 15 दिवसात तुमच्या घरात कोणी आलं होतं? नाही मी एकटाच आहे नाही हो आठवला 15 दिवसापूर्वी प्लंबर आला होता संग लिकेज काढायला प्लंबर आला होता. अरे ओके. हो तो 15 दिवस इथंच आहे पण वासाडा सापडतच नाही आहे अरे असं कसं होईल? काय झाला एक दिवशी ना मी नी बायको हा. लपाछपी खेळत होतो का? मी जरा जामच रोमॅन्टिक झालो होतो काय समजलं? मग मी म्हटलं आपण लपाछपी खेळूया माझ्यावर राज्याला ती लपली तेवढ्यात हा प्लंबर वासाडा आला म्हटलं आलास तर खेळ आमच्यावर लपाछपी कामं काय होतच राहतील रे मग माझ्यावर राज्य आला ती दोघं लपली अशी लपली 15 दिवस मला सापडतच नाही आहे तुला सांगतो बघ मी पण लय शाना येडा नाही मी त्यांना शोधलंच नाही एवढा मी हे नाही भूक लागली की येतील बरोबर लपाछपी घ्यायला माहित आहे ओ मोरे हो ती दोघ जण लपली नाहीयेत मग? पळून गेलीये. काय सांगतावाय काय मग तेच सांगतोय देवा. म्हणजे एकंदरीत काय आता माझ्या लक्षात आलेलं आहे की घरात कोणीच नाही तुम्ही आणि तुमची मुलंच आहे. होय, बरोबर आहे की नाही? होय, हा, होय. मग ते मला लिहावं लागेल ते हा, हा तुम्ही आणि तुमची मुलं ओके बरं मला सांगा प्रवासाची काही हिस्ट्री. नाही मी प्रवास करीतच नाही कारण मला उलट्या वाकाऱ्या होतात ना म्हणून प्रवास टाळतो हल्ली अहो तुमच्या ओकाऱ्या कुठे ऐकवताय मला म्हणजे मला सांगा तुम्ही हल्ली या 15 दिवसामध्ये कंटेनमेंट झोन मध्ये गेला होतात का? तुम्हाला काय अंदाज मला तुम्ही फायनली सांगा तुम्ही मुंबईला गेला होतात की नाही म्हणजे येत्या 15 दिवस या 15 दिवसात? नाही मी नाही गेलेलो नाही गेलेला नाही, confirm. मग असं सांगा ना मोरे नाही. किती त्रास देते तुम्ही नव्हता गेलेलात? नव्हतो गेलो. हा, नव्हता गेलेलात. बरं मला सांगा परदेशात वगैरे मागच्याच महिन्यात नेपाळला गेलो होतो नेपाळला नेपाळला गेलो होतो. नेपाळला बरं कारण काय? ते आमच्या बिल्डिंगचा वॉचमॅन आहे ना त्यानं नवीन घर घेतलं आणि त्याच्या वास्तुशांतीला गेलो